वाघमारे काकींचा देखील इथे सन्मान केला जाईल, त्या देखील आज इथे उपस्थित राहिल्यात. तर 5 ओव्हरची ही मॅच आहे. यावेळेचा बॉल सोडून दिलाय, व्हाईट बॉल. सलमी जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी. टॉस जिंकलाय टीम गॅरी 11 या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर जर आपण पाहिलं तर फिल्डिंगचा निर्णय. तर चांगला बॉल, षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळते. P1चं पहिलं षटक, चांगला बॉल उडवलाय, हा बॉल चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येणे अजून पेंडिंग आहे. घोषित रिजन मध्ये हा बॉल दाखल झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 3 धावा. 3 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 5 ओव्हरची मॅच. पहिले 2 षटक जर आपण पाहिले तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक आहेत. ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ही मॅच ही दोन्ही टीमसाठी करो या मरो, डू अँड डाय या सिच्युएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गॅरी 11 तर एका बाजूला अयांश 11. यावेळचा बॉल फटका चांगला आहे, हा बॉल चाललाय गोलंदाजाच्या वरतून आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत 9 धावा, 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे लाडके कार्यसम्राट आणि एक युवा डॅशिंग आणि रुबाबदार व्यक्तिमत्व सन्माननीय निखिलजी रतन मांडवे यांचं देखील इथे आगमन झाले आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. त्यांचं देखील खूप सहकार्य आहे या स्पर्धेमध्ये आणि आज ते खऱ्या अर्थाने आमच्या मैदानात उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर सर या प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. येस, त्याचबरोबरचे यष्टिरक्षकाच्या बाजूला स्लिपच्या बाजूला 2 जे प्रेक्षक आहेत. हां चला, थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमचं सहकार्य आहे, तुमच्यामुळे या स्पर्धेला शोभा आहे. परंतु तुम्ही फक्त ते बाहेर थांबा, कारण मैदानामध्ये मॅचमध्ये थोडीशी गफलत झाल्यानंतर आपल्याला त्याकडे खूप मोठा गोंधळ उडू शकतो. चला, ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळी चांगला बॉल. तर 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. टीमची धावसंख्या 10. तर डिसिजन ओव्हर झाली, पहिलं षटक संपलंय. स्टिक 5 मिनिटं मॅच थांबवायचे. खरं तर हा खूप मोठा सन्मान मला वाटतो. 5 मिनिटं. एकदा सगळ्यांना विनंती, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मॅडमसाठी, कारण आपली नाईट स्पर्धा ठेवणं स्वप्न होतं, स्वप्नच राहिलं असतं. खरं तर सन्मान्य मांडवे साहेब असतील किंवा मांडवे मॅडम असतील किंवा निखिल दादा असतील, यांच्यामुळे आपलं स्वप्न साकार झालेलं आहे. या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान्य सुनीता ताईंचा आपण शुभ सन्मान करूयात. मॅडमला विनंती, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपले सन्मान्य सागरजी पाटील साहेब असतील, सागरजी साळुंके असतील, निसर्गजी गोळे, अक्षयजी दुधाने, सर्व कमिटी मेंबर्सला विनंती करतो त्यांनी या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. कारण मांडवे साहेबांबद्दल सांगायचं झालं किंवा मॅडमबद्दल बोलायचं झालं, फुले शाहू आंबेडकरांचे विचार त्यांच्याकडे आहेत. एकदा जोरदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी तुम्ही निश्चितच पाहताय. आणि खरं तर त्यांचं एक फेसबुकला पेज आहे. मला माहीत नव्हतं मॅडम स्वतः ते पेज चालवतात की काय. मला लाईक आली होती, माझ्या साखरपुड्याचे जे फोटो टाकले होते मला लाईक त्यांचे आले होते. आता त्यांनी विचारलं पोरगी कुठली आहे, मी अचानक मला बाउन्सरच टाकला ना. मला वाटलं निखिल दादा त्यांचं पेज चालवतो की काय. मग स्वतः त्यांचं एवढं बारीक लक्ष आहे, त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो मी. आणि या ठिकाणी तुम्ही पाहता, खरं तर एपी बॉईजच्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे मांडवे परिवाराने. निखिल दादा तुम्ही पण जा. खरं तर निखिल दादा तुम्ही पाहिलं ना, इथे लाईट कमी होती, मी मगाशी पाहिलं इथे आणि तिथे लाईट कमी होती. गणेश दादा स्वतः निखिल दादा तिथे
उभे राहून सांगितलं इथे लाईट लावा आणि तिथे लाईट लावा. आणि श्री निखिल दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण इथे लाईट कमी होती ना, निखिल दादा तिथे आले, बेळे होते आणि निखिल दादांनी सांगितलं इथे लाईट कमी आहे तिथे लाईट लावा, इथे लाईट. म्हणजे स्वतः नेतृत्व कसं असलं पाहिजे पुढे येऊन. आणि मला वाटतं निखिल दादांकडे ते नेतृत्वाचा गुण आहे. खरं तर मी कायम सांगत असतो, माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, म्हणजे बाप तेसा बेटा. आणि खरं तर निखिल साहेबांमध्ये जे गुण आहेत, आदरणीय रतनजी मांडवे साहेबांचे गुण त्यांच्यामध्ये पाहायला भेटतात. चला मॅच चालू करा आता. या ठिकाणी तुम्ही व्यासपीठावरती पाहताय, खरं तर आपल्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती झाला आहे. खरं तर निखिल दादांकडून एक गुण घेण्यासारखा आहे, म्हणजे कधी ते फ्रंटला नसतात, सत्कार वगैरे त्यांना आवडत नाही, नेहमी ते बॅकफुटला असतात. ओ टू कॉम्बॉक्समध्ये जाऊयात. खरं तर निलेशजींचा आवाज खूप चांगला आहे, बेलापूर गावचा आवाज आपल्या APPLच्या सेवेसाठी आला आहे. निलेशजी विनंती आहे, पुढचं क्रिकेटचं धावतावरून आपल्या समुद्र वाणीतून ऐकवायचं आहे. थँक्यू. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 10 धावा धावफलकावर लागल्या. षटक क्रमांक दुसरं पिटूचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. वेग पहा किती आहे, भन्नाट पेस, पडल्यानंतर अक्षरशः फलंदाजाला बीट करून गेलाय हा बॉल. डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा बॉल इथून निर्धाव आलाय. खूप चांगली सुरुवात राहिली आहे रोनितची. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना 5 ओव्हरची मॅच आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5वं षटक चालू करायचं, याची तुम्ही नोंद घ्या. यावेळेचा बॉल सेम टप्प्यावर रिलीज झालाय. जणू काय हायलाईट्स आपण बघतोय. आणि जर आपण पाहिलं तर टप्पा आणि वेग हे दोन्ही आहे रोनितकडे. चांगली गोलंदाजी होते. टीमची धावसंख्या 10 धावा, डबल डिजिटमध्ये स्कोर जर पोहोचलं, ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. यावेळचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल. ही कॅच जर व्हायरल झाली तर व्ह्युअर्स नक्की वाढतील. काय कॅच पकडले सुनीलच्या दरम्यान, अप्रतिम झेल. दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. तर शुभम आलाय न्यू बॅट्समन. यावेळचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 रन कंप्लीट झाली. फक्त एकच धाव. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन्स. शेवटचा बॉल. आतापर्यंत हे षटक खूप चांगलं राहिलंय रोनितसाठी. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी आपल्या टीमसाठी केली. गॅरी 11 या टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी आणि आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी गॅरी 11 आपल्या करतोय या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. या ओव्हरमध्ये फक्त आतापर्यंत एकच धाव येते. शेवटचा बॉल. हेलिकॉप्टर लँड होईल सरळ लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. आहे चिखलगावचे, स्ट्राईकवरती होते. गणेश कदम असतील वाकीचे, गोलंदाज असतील, म्हणजे सगळे वेगवेगळ्या गावचे आहेत. म्हणजे एक महाबळेश्वर तालुक्यातला, एक जावली तालुक्यातला, एक मान तालुक्यातला, एक बोर तालुक्यातला, एक खंडाळा तालुक्यातला.
परंतु सर्व तालुक्यांचा प्रवास जर कोणी केला असेल ना तर मला वाटतं मांडवे साहेबांनी. म्हणजे ह्या जे LIGतल्या परिवारातलं कुणाचे लग्न कार्यक्रम असो कुठलाही कार्यक्रम असू द्या, मांडवे साहेबांची आवर्जून उपस्थिती असते. म्हणजे बऱ्याचदा आमचं चिखलगाव धोंडेवाडी बोरपासून खूप बरंच लांब आहे, परंतु त्यांची उपस्थिती त्यांनी दाखवलेली आहे. म्हणजे आपल्या कार्यकर्ते नाही तर आपल्यातलं एक परिवारातलं कुटुंबातलं एक नागरिक समजून नेहमी मांडवे साहेब सहकार्य करत असतात आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा साकारलेली आपण निश्चितच पाहतोय. जत कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. षटक क्रमांक 3 पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर रिलीज झालाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 सुनील आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल बॅटच्या टॉयचा भेद. हा बॉल चाललाय सरळ गोशांकी क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतो 18 धावा. 18 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळचा बॉल स्वीट साऊंड. हा बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकार. यावेळी दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय OUT प्रत्युत्तर दिलंय. षटकार लगावल्यानंतर इथून मात्र बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. डीजे बॅट्समन मैदानावर दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. अक्षय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली धावफलकावर लागली ती मात्र 24 धावा. षटक क्रमांक 3 अजून देखील 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल व्हाईट बॉल. तर नेक्स्ट मॅच अभंग आणि SS स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. अभंग आणि SS स्ट्रायकर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची तुम्ही नोंद घ्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावर लागल्यात. षटक हा बॉल देखील व्हाईट +1. या बॉलवर किती धावा आहेत? व्हाईट प्लस आहे.
व्हाईट प्लस. 5 मिनिटं. पण काय व्हाईट +1 ना? फक्त वाईड. ओके, फक्त वाईडचे रन आहे. चला उडून ते दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडूवरती पाठवा. काही जर झालं तर ते त्यांचं लक्ष राहील. आणि लहू पवार यांच्याकडून पहा, अक्षय दुधाणे यांच्या षटकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. 28 धावा, 28 रन्स. शेवटचा बॉल. तर चला 28 रन्स, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपल्या समोर चालू असताना गोलंदाजी ट्रॅकवर आलाय सुनील. यावेळेचा बॉल उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, लाजवाब कॅच आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. डीजे. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 28 धावा धावफलकावर लागल्या. चौथं षटक अजित आला गोलंदाजी ट्रॅकवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे, तर वैयक्तिक दुसरा आहे. स्ट्रायकिंग एंडला अक्षय आहे. बॅटिंग करण्यासाठी एक डावखोरे हाताचा फलंदाज. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल दोन्ही बॅट्समनला जर एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करायचं असेल या मॅच मध्ये. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल चाललाय घोषित रिझन मध्ये. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला 29. 29 धाबा. खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या खूप बाहेर हा बॉल पिच झाला. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतो अंपायरच्या दरम्यान. 30 रन्स, 30 धावा धावफलकावर लागल्यात. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर फिंगर रोल केले. टप्पा बदलवला, लाईन बदलवली. डॉट बॉल येतोय. आणखीन एक चांगला बॉल, लाऊड ॲपील, परंतु इथून मात्र डॉट बॉल येतोय. खूप चांगली गोलंदाजी करतोय रोनित आपल्या टीमसाठी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडू रिलीज केलेत या ओव्हरमध्ये. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन्स. हा देखील वेगवान बॉल उडवलाय ऑन साइडला. हा बॉल चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज मॅक्सिमम षटकार. शकता अक्षय दुधाणे यांच्या षटकाराची पारितोषिक आता वाढलंय. 500 वरून आता 1001 रुपयावरती गेलेला आहे. अक्षय दुधाणे यांनी षटकार डोकायचे आहेत आणि 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पटकवायचं आहे.
सामना जरा स्पीडअप करायचा. 20 मिनिटांमध्ये आपण मगाशी कसे 5 षटक खेळत होतो तसे खेळवा जरा, कारण बरेचसे मॅचेस खेळवायचे आहेत. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत, बॉल खाली, फिल्डर येतोय ओमकार आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. अक्षयला इथून मात्र परतावं लागेल. बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. विजय शेवटचा बॉल, षटक क्रमांक 14. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अयान शिले पण या टीमला. यावेळेचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली, फिल्डर येईल, कोणती चुकी होणार, चुकी होते परंतु रनआउट स्वरूपात बॅट्समन इथून बाद झालाय. तर चेंडूचा खेळून शिल्लक आहे 4 ओव्हरची समाप्ती होते. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 36 धाबा 36. डीजे नवीन बॅट्समन धनंजय 36 धावफलकावर लागल्यात. शेवटचं षटक ओमकार आलाय. स्लॉगिंग ओव्हर मध्ये देतो, ओव्हर मध्ये गोलंदाजी साकारण्यासाठी वेग आहे या गोलंदाजाकडे, परंतु चांगला टप्पा पकडावा लागेल या मॅच मध्ये. आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळला आणि हा बॉल चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 6 धाब्यांसाठी षटकार. बॉलवर षटकाराने स्वागत केले. टीमची धावसंख्या 42 धाबा 42 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे बॅटिंग करत असताना टीमसाठी. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धाबा येणे अपेक्षित असतील, कारण की जेवढ्या धाबा येतील त्या धाबा धावफलकावर ॲड केल्यानंतर एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. शेवटचं षटक ओमकार, महागडी सुरुवात, पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. दबाव आहे गोलंदाजावर, परंतु इथून मात्र कमबॅक करणं इम्पॉर्टंट असेल. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक, डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 42 धावा 42 रन्स धावफलकावर लागल्या. 4 चेंडूचा खेळून शिल्लक आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपल्यासमोर चालू असताना टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला गॅरी 11 या टीमने. यावेळेचा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, हा बॉल पिच झाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 ने भारतीय धाबा लागल्यात. 43 धाबा. कमबॅक करावं लागेल ओमकारला. कमबॅक अपेक्षित आहे.
तर चला प्लीज थोडासा खेळ स्पीडली चालू ठेवा. गॅरी 11 आपण खूप वेळ घेता याची तुम्ही नोंद घ्या. यावेळचा बॉल उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, बॉल खाली येतोय, कोणती चुकी होणार नाही आणि बॅट्समन इथून मात्र झालाय बाद. फलंदाजासाठी बेस्ट बॅट्समनसाठी ज्यांनी बॅट्स दिलेले आहे सन्माननीय अभिजितजी भेंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अभिजित दादांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम सर, थँक्यू व्हेरी मच. तर 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 बॉलचा खेळ देऊन शिल्लक आहे. अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. तर चला अंपायर डिसिजन मिळली, फायनल डिसिजन जो निर्णय असतील आमचे अंपायर पोहोचवतील. तर तिथे प्रेक्षक देखील आहेत. चला अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. तर चला अंपायर डिसिजन असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवतील प्लीज. तर चला अंपायर्स तुमचा जो डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. तर चौकार आहे, टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. तर 47 धावा, 47 रन्स. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. वाईट +1 या 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 49 धावा, 49 रन्स धावफलकावर लागलेत. फोर्टी 49 धावा. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय, शेवटचा बॉल आहे. तर चला टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अभंग 11 आणि SS स्ट्रायकर्स आपण टॉस साठी या. हॅलो, यानंतरच्या नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी गाडे साहेबांचा शुभ हस्ते होईल. मी या ठिकाणी गाडे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, त्यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या नेक्स्ट मॅचचा टॉस उडवूयात. गाडे साहेब चला विनंती या, लवकर त्वरित या. यानंतरच्या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण तुमच्या शुभ हस्ते करूयात.
विद्युत विभाग ते प्रवीण गाडेसाहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांनी व्यासपीठाकडे कार्यकारी अभियंता या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका विद्युत विभागामधले कार्यकारी अभियंता सन्मान्य गाडेसाहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर द्यायचंय. खऱ्या अर्थाने तुम्ही पाहताय नवी मुंबईमध्ये जे विद्युत कर्म आहे, काम आहे, म्हणजे तुम्ही रोडवरच्या लाईट्स असतील किंवा सर्व जे आहे ते सर्व सन्मान्य गाडेसाहेबांच्या नियोजनामध्ये होत असतं आणि अतिशय गोड असं व्यक्तिमत्व आहे. रतनजी मांडवे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी गाडेसाहेबांना व्यासपीठावर ते बोलवा. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. खरं तर चांगली माणसं ही चांगल्या माणसाच्या संगतीत येत असतात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर पाहताय अगदी मांडवे साहेबांच्या परममित्र म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना विनंती, गाडेसाहेबांना विनंती, आपण व्यासपीठावर या. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस उडवणार आहोत. मुंबई विद्युत प्रभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांच्याकडे आपण निश्चितच पाहत असतो. या गाडेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र त्यांच्या ठिकाणी आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस त्या ठिकाणी होईल. नेक्स्ट मॅचचा जो विचार केला यानंतर खऱ्या अर्थाने खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. अभंग आणि एस एस स्ट्रायकर. चला, एस एस स्ट्रायकर टीमचे कॅप्टन या, अभंग 11 टीमचे कॅप्टन आपण या. हंपर्सला पाणी पुरवा. गाडेसाहेबांना विनंती, आपण टॉस का बॉसमध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडूयात. टॉस तिथे आहे का? फेका इकडे. चला, विनंती टॉससाठी या. चेक. तर 51 धाब्यांचं लक्ष आहे. 51 रन्सचा पाठला करायचा आहे 30 बॉलमध्ये. चला, कॅमेरामॅन फोकस करू. या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस होतो आहे. सन्मान्य गाडेसाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. अभंग 11 टीम पिंक जर्सीमध्ये आहे, रेड जर्सीमध्ये तुम्ही पाहता एस एस वॉरियर संघ आहे आणि या ठिकाणी टॉस होतोय. 5 मिनिटं. निखिल दादा आपण पण इकडे या. आपण पण इकडे, निखिल दादा या. चला, निखिल दादा आपण व्यासपीठावर द्या. खरं तर निखिल दादांना आम्ही आतापर्यंत पाहिलंय, म्हणजे कधीच ते पुढे येत नाहीत. नेहमी स्वतः सर्व करायचं पडद्या मागचे हिरो ते आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते, गाडेसाहेबांच्या शुभ हस्ते टॉस उडूयात. यानंतरच्या मॅचचा एपीचा कॉल एपीपी यायला आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहात. निर्णय काय? इकडे इकडे गोलंदाजी करू. चला, गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. समोरची टीम विशाल, खूप चांगली बॅटिंग त्याची आहे आणि समोरचा संघ खूप चांगला आहे. त्या संघाविरुद्ध खेळत असताना तुमची स्ट्रॅटर्जी काय आहे? स्ट्रॅटर्जी काय नाही, आम्ही त्याला हरवू बस. बघा, स्ट्रॅटर्जी काय नाही, फक्त हरवू. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा आहेत. खरं तर विशाल परमार या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मॅन फ्रॉम गुजरात. खरं तर बऱ्याच जणांनी मला फोन केले, गुजरातवरून खेळाडू कुठला आणलाय? बंटी पटेलचा भाऊ आहे का? मी म्हणलं नाही, बंटी पटेलला ज्यांनी शिकवलं ते आहेत. चला विशालजी, या ठिकाणी नेक्स्ट मॅच तुमची आहे. सागर सळुंके सांगितले काही नाही, स्ट्रॅटर्जी वगैरे काही नाही, आम्ही त्यांना हरवू. हरवण्याचा बदला तुम्ही कसा घेताल? ते तुम्हाला हरवतील का तुम्ही त्यांना हरवताल? गेम आहे, गेम काय सांगू शकत नाही. ऑन दी म्हणजे मॅच खेळत्या वेळी काय करायचं ते करू. बघ, ते काय बोलले माहिती का, ऑन दी. पुढचं इंग्लिश येत नव्हतं, मग विषय बदलला त्यांनी. चला, शुभेच्छा आहेत. थोडंसं गुजरातीमध्ये जरी बोललं असतं तरी आम्हाला कळलं असतं. चला, गाडे साहेबांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती बसायचं आहे. यानंतर इन ॲक्शन सागर साळुंके विरुद्ध विशाल परमार. पक्का मित्र पक्का वैरी अशी लढत आपल्या निश्चित थोड्या वेळामध्ये पाहायला भेटणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्समध्ये जाऊयात. निलेशजी, चला. तर 51 धाब्यांचं लक्ष आहे. 51 रन्सचा करायचा पाटला. पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला भेटलं. त्याचबरोबर अजितजी यादव या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याकडून सलग 4 षटकार, 4 चौकार, 4 विकेटसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू व्हेरी मच. संदीपदास चव्हाण यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती जायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय अमोलजी नवगणे साहेब, त्यांना देखील विनंती आहे. बेळे साहेब, आपण पण व्यासपीठावरती जा. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धाबा. षटक क्रमांक पहिला 51 धाब्यांचा पाठला करायचा आहे गॅरी 11 या टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी अजित आणि विनोद. पहिला बॉल जर आपण पाहिला तर गोशांकी क्षेत्रात जर गेला, तदनंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल देखील हाफ ट्रॅकर आहे
हा बॉल देखील झाला घोषित. रिझन मध्ये आणखीन एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या थँक्यू 3 व्हेरी runs. मच. या ठिकाणी रमेशजी चौधरी या ठिकाणी आलेले आहेत. चौधरी साहेब मॅन फ्रॉम राजस्थान, त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. ह्या मॅचच्या दरम्यान CCTVचे मोठे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे आहेत आणि खरं तर त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात जत कॉम बॉक्समध्ये. थँक्यू. या वेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली येईल. एक चेंडू पकडण्यासाठी 3 जण इथे झडत होते, परंतु कॅच ड्रॉप झाली. ही कॅच नाही तर मॅच सोडलेली आहे. कारण की जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा कॅचेस ड्रॉप होतात तेव्हा तेव्हा येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू खूप आक्रमक होतो. ती आक्रमकतेची बॅटिंग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह नक्की संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये विचारला जाईल. कारण की टीमची धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिली तर धावफलकावर लागली धावा मात्र 4 आणि अजून देखील या ओव्हरमधला शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. P1चं पहिलं षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलं आहे अयान्स 11 या टीमसाठी. कारण की या टीमची ताकद आहे गोलंदाजी. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय ही टीम अव्वल दर्जाची गोलंदाजी साकारते. या टीमकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यातला पहिला गोलंदाज आपण जर पाहिला तर प्रशांत याने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी हाताळली. शेवटचा बॉल उडवलाय ऑन साइडला, परंतु हा बॉल चाललाय घोषित रिझन मध्ये. एक ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि धावा करायचे आहेत 46. 46 धावा 24 बॉल मध्ये 46 रन्स. एक हाय व्होल्टेज मॅच. दोन्ही टीमसाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. या स्पर्धेमधला प्रवास कोणत्या संघाचा चालू राहील. तर चला प्लीज मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. अजून 3 मॅचेस आपल्याला इथे कव्हर करायच्या आहेत, याची तुम्ही नोंद घ्या. तर चला लवकर. तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाज चांगला बॉल, चांगली फिल्डिंग होते फिल्डर अक्षयच्या दरम्यान, परंतु शेवटच्या क्षणी हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये आणि हा येतोय चौकार. अक्षयचा जर नक्कीच राहिला या बॉलवर, खूप चांगला एफर्ट त्याने टाकलं, परंतु चौकार आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन्स. या बेलचा बॉल आडव्या बॅटने ऑन द कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झालाय, थोडासा फंबल होतोय. एकच धाव, धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. 10 रन्स. 10 धाबा धावफलकावर लागल्यात. टीमची धावसंख्या 10. 51 रनचा पाठला करायचा आहे. अजून देखील 41 धाबा इथून कराव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. गॅरी 11 या टीमला षटक क्रमांक दुसरं P2चं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. या वेळचा बॉल तर चला अंपायर्स तर चला अंपायर जो डिसिजन असतील आमच्यापर्यंत पोहोचवतील. तुम्ही फिल्डिंग सजवून घ्या. बॅट्समन होतोय बाद. पहिला फलंदाज इथून बाद झालाय आणि विनोदला इथून मात्र परताबा लागेल तंबूच्या आश्रयाला. डीजे
षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक. या बॉलचा बॉल पॅडल स्वीप केलाय ऑन साइडला. या बॉलला लॉफ्ट केलाय. फर्स्ट रन वेगाने कंप्लीट झाली. सेकंडचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथून सहजरित्या कंप्लीट झाले. चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानावर रंगताना आपल्याला पाहायला मिळालं. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग 2025 7वं पर्व APPL 2025 आपण अनुभवतोय आणि सुपर संडे आहे आजचा शेवटचा दिवस. लाऊड ॲपील जरूर झाली. कोणतीच धाव नाहीये. या बॉलवर डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. अंतिमचा एक चेंडू इथून शिल्लक आहे. तर शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. येणारे बॉल आहेत 18 आणि धावा करायचे 34. 18 चेंडू आणि 34 धावा. 34 धावा 18 चेंडू. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल अयांश 11 या टीमला. जर या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राहायचं असेल तर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. जर विजय संपादित करायचं असेल गॅरी 11 टीमला. समीकरण जर आपण पाहिलं 18 बॉल मध्ये धावा करायच्या 34. षटक क्रमांक 3 प्रशांत आलाय. वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आपल्या टीमकडनं. पहिला बॉल हाफ ट्रॅकर मिस टायमिंग स्ट्रोक. हा बॉल चाललाय घोषित रिझन मध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल येते. टीमची धावसंख्या 18. 18 धाबा. 33 धाबा इथून कराव्या लागतील 17 बॉल मध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अजित. या वेळचा बॉल बॅटच्या टॉयचा वेध. हा बॉल चालला घोषित रिझन मध्ये. क्षमता आहे अजित मध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याची. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. अजितला जबाबदारीने खेळ करणं इम्पॉर्टंट आहे कारण की विनोद स्वस्तात बाद झालाय. फक्त एकच धाव विनोदच्या बॅटमधनं आले. या बॉलवर देखील डिक्लेअर स्वरूपात एक धाव येते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 धाबा 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 3 आपल्या समोर चालू असताना प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर आला. पहिले ओव्हर शॉट देखील खूप चांगला हाताळला प्रशांत याने. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाबा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरसाठी जबाबदारी दिली कॅप्टनने. या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथून मिळाले. जे जाळं विणलं होतं प्रशांतने त्या जाळ्यामध्ये इथून मात्र अजित फसलाय आणि बॅट्समन क्रमांक 2 बॅक टू द डगआउट डीजे. आणखीन एक बॅट्समन गोल्डन डकचा शिकार होत असताना बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथून मात्र बाद झालाय. प्रशांत इथून मात्र आपल्या लय मध्ये येत असताना आणि गॅरी 11 संघाची डोकेदुखी राहिलाय प्रशांत डीजे.
तर अजूनही मंगेश जानबरे आहे. खरं तर मी मंगेश जानबरेचा मंगाशी देखील का उल्लेख केला होता. 2011, 12, 13चा जो कालखंड होता त्यावेळी या ठिकाणी नगरसेवका चषक सन्मान्य मांडवे साहेबांच्या हस्ते असायचा आणि त्या चषकामध्ये अजित दनावडे, मंगेश जानबरे असतील, अमोल नवगणे जिथे बसलेत गॅरी इलेव्हनचे संघमालक, ते एकेकाळी षटकार किंग असायचे. म्हणजे मला आठवते वाशीमध्ये जे सामने झाले होते, अमोल नवगणे आमचे दरवेळी षटकार किंग म्हणूनच बॅटिंग करत असायचे आणि तो कालखंड त्यांनी गाजवला होता. रणजित जाधव असतील आणि त्यापैकी एक खेळाडू इथे नॉन स्ट्राईक एंडला आहेत मंगेश जानबरे. इथे विकेटची हॅट्रिक होते, इथे कौतुक करावं लागेल. भारतीय क्रिकेटसाठी चेतन शर्मा याने नागपूरमध्ये इंग्लंड विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक. इथे गोलंदाज मॅन फ्रॉम चिखली, तालुका वाई, जिल्हा सातारा, इथे प्रशांत वाडकर घेतोय पहिली विकेट हॅट्रिक. जोरदार टाळ्या प्रशांत वाडकर साठी झाल्या पाहिजेत. बॅट्समन दिलीप हा प्रशांत हा गोलंदाज अक्षरशः आयन्स 11 साठी खूप महत्त्वपूर्ण राहिला आहे. याने या मॅचमध्ये नाही तर या स्पर्धेमध्ये कमबॅक करून दिलं आयन्स 11चं. पहिल्या कुठेतरी 2 मॅचेसमध्ये बॅकफुटला होता आयन्स 11, परंतु प्रशांतने जशी लय पकडली गोलंदाजीची, आता मात्र असं वाटतंय की एक चांगलं कमबॅक होईल आयन्स 11 साठी. विकेट हॅट्रिक त्याने संपादित केली. शेवटचा बॉल, नवीन बॅट्समन दिलीप आलाय बॅटिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 19 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळीचा बॉल होती, यावेळी देखील संधी निर्माण केली गोलंदाजाने, परंतु ही कॅच खूप डिफिकल्ट होती. यष्टांच्या मागे सिंगल येते. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 20 धावा. बॅटिंग करत असताना गॅरी 11 येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये तुम्हाला करायच्या आहेत 31 धावा. 12 चेंडू आणि 31 धावा. तर चला मॅच थोडी स्पीडली चालू ठेवा. आयन्स 11 12 चेंडू आणि 31 हे इक्वेशन मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. प्रति ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 15.50 ही सरासरी आहे, म्हणजे 15 धावा तुम्हाला प्रति ओव्हरमध्ये कराव्या लागतील या मॅच जिंकण्यासाठी. आणि त्या धावा इथून मात्र जमवल्या जातील का गॅरी 11 टीमच्या दरम्यान हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की दोन्ही टीमसाठी ही डू ऑर डाय मॅच आहे. करो या मरो ही सिच्युएशन मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. APPL 2025 सीझन 7वं आणि या 7व्या पर्वामध्ये एक चांगली मॅच खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे बॅटिंग करण्यासाठी मंगेश. ज्या मंगेशचा नावावर देखील खूप रेकॉर्ड आहेत, ज्या मंगेशने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः गाजवलंय, या मंगेशने खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील चांगलं प्रदर्शन केलंय, तो मंगेश येतोय. परंतु इथून मात्र आयन्स 11 टीमची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. अक्षय आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. या गोलंदाजावर देखील खूप जबाबदारी दिली आहे, खूप अपेक्षा असतील या गोलंदाजांकडनं देखील, कारण की एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर सन्माननीय अतिथी नाना दोंडे साहेबांना देखील विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. तर सन्माननीय नाना दोंडे साहेबांना विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 22 धावा. यावेळचा बॉल पॅडल स्वीप, हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट, षटकार. धावा करायच्या 23. 10 चेंडू आणि 23 धावा. कधी मॅच आयन्स 11च्या बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळेल, तर कधी मॅच गॅरी 11 टीमच्या बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळते. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. तर चला प्लीज थोडस सामना स्पीडली चालू ठेवा. तर मॅच बॉल आलेला आहे आणि तोच बॉल तुम्हाला दिला गेला, याची तुम्ही नोंद घ्या. 10 बॉल आणि 23 धावा.
10 चेंडू आणि 23चं इक्वेशन पाहायला मिळते मैदानावर. यावेळी देखील चांगला स्ट्रोक ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न होणार नाहीये. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या 29. 29 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 9 चेंडू आणि 22 धावा. हे षटक खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. येणाऱ्या 3 बॉलवर एक तरी मोठा हिट खेचावा लागेल जर या मॅच मध्ये राहायचं असेल गॅरी 11 या टीमला. तर चला प्लीज विनंती आहे की सामना थोडासा स्पीडली चालू ठेवा. यावेळी देखील चांगला बॉल. आणखीन एक सिंगल. आठ चेंडू आणि 22. 8 बॉल मध्ये 22 धावा इथून करायचे. 21 धावा. यावेळीचा बॉल डॉट बॉल येतोय. मंगेशला वाटलं असेल की हा बॉल वाईट जाईल परंतु डॉट बॉल. 7 चेंडू आणि धावा करायच्यात 21. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. मॅच बॉल. या बॉलवर मोठा इट आला तर पुन्हा एकदा वापसी होईल गॅरी 11 या टीमची. आणि या बॉलवर जर डॉट बॉल आला तर सामन्यामध्ये पकड निर्माण करेल अयान्स 11. शेवटचा बॉल. रन घेण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल रन आणि इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. येणारे बॉल आहे 6 आणि धावा करायच्या आहेत 21. 6 चेंडू 21 धावा. थँक्यू व्हेरी मच. पण चला व्यासपीठावरती फोकस करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. विद्युत अभियंता सन्मान्य खाडे साहेब यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करणार आहोत. खाडे साहेबांना विनंती करतो. ह्या ओव्हरच्या नंतर करायचं का? ओके ठीक आहे. चला कॅमेरामॅन विनंती मॅचकडे फोकस करा. शेवटचे 6 बॉल आहेत. 20 धाव्यांची गरज. 21 धाव्यांची गरज. मैदानामध्ये चुरस आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. क्रिकेट हा फक्त पाहायला गेला तर एक खेळ आहे परंतु जणू युद्धाचा आभास आहे. इथे मैदानामध्ये जर विचार केला ना आता शेवटचे 6 बॉल आहेत. 21 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती आपल्याला निश्चितच पाहायला भेटेल फलंदाज मंगेश जानमरे या खेळाडूने आतापर्यंत एक षटकार ठोकलेला आहे. या खेळाडूकडे क्षमता आहे. खेळाडूकडे दमत आहे. निश्चितच आता करामत करेल का? गोलंदाजी एंडवरती जर पाहायला गेलं ना मॅन फ्रॉम सातारामधल्या जावली तालुक्यातला खेळाडू गणेश गायकवाड गोलंदाजी एंडवरती. स्ट्राईक वरती मंगेश. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता. गणेश गायकवाडने ते अनुभव वापरला. आता शेवटचे 5 बॉल 21 धाव्यांची गरज. आयडीजे शेवटचे 5 बॉल 21 धाव्यांची गरज. खरं तर इथे अजित माघारी परतले आणि तदनंतर तुम्ही पाहिलं असेल अगदी रोहित सपकाळ देखील गोल्डन डकचे शिकार झालेत. ह्या खेळाडूने आतापर्यंत असा खेळ केला होता ना की प्रत्येकाला वाटलं अजित धनावडे यावर्षी देखील क्रमांक पटकवतील परंतु तुम्ही पाहिलं का इथे मैदानामध्ये काय झालं? ट्विस्ट आलाय. परंतु असं नाही. क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही अगदी एक जोकर एका होऊ शकतो. एक 0 खेळाडू हिरो ठरू शकतो. हा क्रिकेटचा पटला आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती काही घडू शकतं. गणेश गायकवाड गोलंदाजी एंडवरती असतील. शेवटचे अंतिम 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात 21 धावसंख्या. 21 धावा 5 चेंडू. गणेश यांचा पुढचा चेंडू. गणेश फलंदाज. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता. आता शेवटचे 4 बॉल आणि 21 धावसंख्येचा अर्थ असा 4 बॉलमध्ये 3 षटकार 1 चौकार या ठिकाणी पाहिजे. खरं तर इथे सन्मान्य मांडवे साहेबांचं मी कौतुक करेल कारण त्यांच्या मार्फत या ठिकाणी स्पर्धेचं सर्व संयोजक आपल्याला पाहायला भेटतंय. त्यांच्यामुळे तरुणांची इच्छा होती नाईट क्रिकेट स्पर्धा खेळायची. मांडवे साहेबांनी होकार दिला. हे तुम्ही पाहिलं असेल इथे अजून एक डॉट बॉल होतं कारण तुम्ही जर पाहिलं ना बरेचसे नेते असतात मग ते नगरसेवक असेल सरपंच असेल आपल्या खेळाडूंना किंवा आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना कार्यकर्ता बोलतात परंतु मांडवे साहेबांचं एक वाक्य कायम असतं की माझे कार्यकर्ते माझे सहकारी मित्र आहेत. हे तुम्ही जर पाहिलं चांगला गॅपमध्ये फटका खेळला. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आलेला चौकार. आता तुम्ही पाहिलं ना जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 3 17 धावसंख्या हे होऊ शकतं. 2 चेंडू 17 धावसंख्येची गरज.
क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. अमोल सर तुम्हाला माहीत आहे, आपल्या तुमच्याच वाई तालुक्यातला दसवडीचा संघ होता, दोंडेवाडी संघ, ते 3 बॉल 17 मारले होते. इथे हा फटका फसला, एकच सिंगल. आता एक धाव आणि एका धावेमध्ये तुम्ही जर पाहिलं ना, एका चेंडूमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 16 धाब्यांची गरज, 1 रन, 16 धाब्यांची गरज. येणारा अंतिम 1 बॉल. इथे सामना जवळजवळ गॅरी 11 संघ परास्त झाला आहे आणि सामन्यावरती पकड इथे निश्चितच आपल्याला पाहायला भेटते आयांश 11 टीमची. खरं तर आमच्या साथी समोर जे स्कोरर आहे सूरजजी जाधव यांचे देखील कौतुक करणं गरजेचं आहे. या आयोजनासाठी त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. 1 बॉल 16 धावसंख्या. इथे सामना जिंकलाय आयांश 11 संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम आयांश 11. आणि खरं तर गॅरी 11 संघ वाटलं देखील नव्हतं की हा संघ परास्त होईल, परंतु आता परास्त झालेला आहे. चला व्यासपीठावरती आता आपण सन्मान करूयात. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे व्यासपीठावरती अमोल सनस आपण पण या व्यासपीठावरती. खरं तर अमोल देखील या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्युत विभागामध्ये देखील कर्मचारी आहेत, आमचे रणजितजी जाधव असतील, परंतु विद्युत अभियंता म्हणून खरं तर ज्यांनी आपल्या